नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या जीवशास्त्राच्या रंगमंचावरती आपलं मनापासून स्वागत. पाठीमागील लेक्चरमध्ये आपण रोडोफायसी, फिओफायसी, क्लोरोफायसी, डिव्हिजन, अल्गी याबद्दल स्टडी केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या तासिकामध्ये आपण ब्रायोफाइट बद्दल स्टडी करणार आहोत. ब्रायोफाइट्स बघा, ब्रायॉन म्हणजे मास. ब्रायॉन म्हणजे काय रे? मास. आणि फायटा, फायटा म्हणजे काय रे? प्लांट. फायटा म्हणजे काय? प्लांट. ओके. त्यानंतर बघा, ही जी काही प्लांट्स आहेत ते आर मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट्स. मोस्टली कशा आहेत रे? टेरेस्ट्रियल प्लांट्स. दिस आर मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट. ओके. टेरेस्ट्रियल म्हणजे काय रे? जमिनीवर राहणारे हे प्लांट्स आहेत. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बघा. नेक्स्ट पॉइंट इज दे फाउंड इन मॉइस्ट अँड सेडी प्लेसेस. मॉइस्ट आणि सेडी प्लेसेस मध्ये ते आपल्याला सापडतात. फाउंड इन मॉइस्ट अँड सेडी प्लेसेस. मॉइस्ट अँड सेडी प्लेसेस. ओके. ही जी काही प्लांट्स आहेत, ही काही ब्रायोफाइट्स आहेत, त्यांना आपण अँफिबियन्स ऑफ प्लांट किंगडम म्हणतो. काय म्हणतो? अँफिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. का बरं आपण यांना अँफिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम म्हणतो? आपल्याला माहिती आहे ही प्लांट्स कुठे सापडतात? टेरेस्ट्रियलवर सापडतात. जरी ही प्लांट्स टेरेस्ट्रियल वरती म्हणजे पृथ्वीवरती सापडत असेल तरी या प्लांट्सला फर्टिलायझेशनसाठी काय लागतं रे? वॉटरची गरज लागते. काय लागते? वॉटरची गरज लागते. म्हणजेच दिस प्लांट्स डिपेंड्स ऑन वॉटर फॉर फर्टिलायझेशन. ही जी काही प्लांट्स आहेत यांना फर्टिलायझेशनसाठी पाणी लागतं आणि त्यांची लाईफ सायकल कम्प्लिशन करण्यासाठी सुद्धा काय लागतं? पाणी लागतं. म्हणून आपण यांना काय म्हणतो? अँफिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. काय म्हणतात यांना? अँफिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. राईट डाऊन. नेक्स्ट पॉइंट. दीज प्लांट्स डिपेंड्स ऑन water for fertilization and completion of their life cycle hence called, त्यांना आपण म्हणून काय म्हणतो रे? hence they are called amphibians of the plant kingdom. hence they are called amphibians of plant kingdom. ओके. ब्रायोफाइटला अँफिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम का म्हणतात? कारण की ही जी काही प्लांट्स आहेत ही टेरेस्ट्रियल वरती राहतात, जमिनीवरती राहतात, पण त्यांना वॉटरची गरज लागते. कशासाठी रे? फॉर फर्टिलायझेशनसाठी आणि त्यांची लाईफ सायकल कम्प्लिशनसाठी काय लागते रे? वॉटरची गरज लागते. म्हणून आपण यांना काय म्हणतो? अँफिबियन्स ऑफ द प्लांट. Okay, bryon means mass, phyta means plants. They are mostly terrestrial plants and they are found in moist and shady places. बघा, ही जी काही ब्रायोफाइट्स आहेत यांच्यामध्ये जवळपास 956 जेनरा आणि 25,000 स्पेसिस इन्क्लूड आहेत. They include approx 956 genera and 25,000 species यांच्यामध्ये जवळपास 956 काय आहेत रे? जेनरा आहेत आणि 25,000 काय आहेत रे? स्पेसिस यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके. मग ह्यांची जी काही लाईफ सायकल आहे, ह्यांची जी लाईफ सायकल मध्ये आपल्याला दोन स्टेजेस दिसतात. एक स्टेज दिसते स्पोरोफायटिक स्टेज आणि दुसरी आहे गॅमेटोफायटिक स्टेज. लाईफ सायकल shows sporophytic stage and gametophytic stage. लाईफ सायकल मध्ये आपल्याला स्पोरोफायटिक आणि बघा ह्यांच्या लाईफ सायकल मध्ये आपल्याला स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक स्टेज पाहायला भेटते. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो रे? हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. दॅट इज नथिंग बट हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. heteromorphic alternation of generation.
यामध्ये बघा ही जी काही हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे इन विच डॉमिनंट यांच्यामध्ये डॉमिनंट जी आहे ती कोणती रे डॉमिनंट इन विच डॉमिनंट इज गॅमेटोफायटिक ही जी काही गॅमेटोफायटिक स्टेज आहे ती कशी आहे रे डॉमिनंट आहे. त्यानंतर ही गॅमेटोफायटिक कशी आहे हॅप्लॉइड अँड इंडिपेंडंट फेज आहे. कशी आहे अँड इंडिपेंडंट फेज ठीक आहे. त्यानंतर जी काही स्पोरोफायटिक फेज आहे कोणती फेज रे स्पोरोफायटिक. आता गॅमेटोफायटिक डॉमिनंट झाली म्हणजे स्पोरोफायटिक कशी होणार रेसेसिव्ह होणार. व्हाईल स्पोरोफायटिक इज रेसेसिव्ह. स्पोरोफायटिक कशी आहे रेसेसिव्ह आहे. आणि ही जी काही स्पोरोफायटिक फेज आहे ही पार्शियली डिपेंड करणार आहे कुणावरती गॅमेटोफाइट वरती. पार्शियली डिपेंड्स ऑन गॅमेटोफाइट. बघा ह्यांची जी काही लाईफ सायकल आहे याच्यामध्ये दोन स्टेजेस दिसतात आपल्याला स्पोरोफायटिक स्टेज आणि गॅमेटोफायटिक स्टेज. त्यामध्ये जी काही गॅमेटोफायटिक स्टेज आहे ती कशी आहे रे डॉमिनंट आहे आणि नंतर इंडिपेंडंट फेज आहे. पण जी काही स्पोरोफायटिक फेज आहे ती कशी आहे रेसेसिव्ह आहे आणि ती कशावर डिपेंड करणार आहे दिस फेज डिपेंड्स ऑन गॅमेटोफायटिक. ओके मग स्पोरोफायटिक फेज कुणावर डिपेंड आहे तर गॅमेटोफायटिक फेज वरती डिपेंड आहे. ओके इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. बघा जी काही व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी जी काही व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी ती कशी आहे रे इज थायलॉइड. यांच्यामध्ये जी काही व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी आहे ब्रायोफाइट मध्ये ती कशी आहे थायलॉइड आहे और त्याला आपण लिफी म्हणतो और लिफी. आणि ही काय रिप्रेझेंट करणार आहे विच represents gametophytic generation बघा ही जी काही व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी आहे ती कशी आहे रे थायलॉइड आहे आणि ती कोणती जनरेशन रिप्रेझेंट करणार आहे तर ती गॅमेटोफायटिक जनरेशन काय करणार आहे रिप्रेझेंट करणार आहे. ओके नाउ लेट्स सी नेक्स्ट पॉइंट. स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल ज्या कॅप्सूल स्पोर प्रोड्यूस करतात ती कोणती फेज इंडिकेट करणार आहे तर ती स्पोरोफायटिक फेज काय करेल इंडिकेट करेल. ओके स्पोर्स प्रोड्युसिंग कॅप्सूल represent स्पोरोफायटिक जनरेशन. जे काही स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल्स यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत ते स्पोरोफायटिक जनरेशन रिप्रेझेंट करतील आणि जे काही व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी आहे थायलॉइड ती काय करणार आहे गॅमेटोफायटिक जनरेशन काय करणार आहे रिप्रेझेंट करणार आहे. ओके इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. नाउ लेट्स सी द नेक्स्ट पॉइंट. ब्रायोफाइट्स मध्ये एक रूट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. काय आहे रूट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो रायझॉइड्स म्हणतो. काय म्हणणार रायझॉइड्स. ब्रायोफाइट have root like structure called rhizoid. त्याला आपण काय म्हणतो रे रायझॉइड्स म्हणतो. काय म्हणणार रायझॉइड्स. बघा हे जे काही रायझॉइड्स आहेत हे युनिसेल्युलर आहेत कुणामध्ये लिव्हर ऑर्ट्स मध्ये. दिस रायझॉइड्स आर युनिसेल्युलर इन लिव्हर ऑर्ट्स मध्ये कशा आहेत रे युनिसेल्युलर आहेत आणि मल्टीसेल्युलर आणि काय मल्टीसेल्युलर कुणामध्ये आहेत रे
मल्टी सेल्युलर इन मॉसेस, आणि मॉसेसमध्ये कसे आहेत रे, मल्टी सेल्युलर आहेत. हे जे काही रायझॉइड्स आहेत हे युनिसेल्युलर आहेत कुणामध्ये, लिव्हरऑर्समध्ये, आणि मल्टी सेल्युलर म्हणजे बहुपेशी अनेक पेशी कशी कुणामध्ये आहेत तर मॉसेसमध्ये. मग या रायझॉइडचं काम काय आहे रे, दिस रायझॉइड्स अब्झॉर्ब्स वॉटर अँड मिनरल्स. काय करणार आहेत, दिस रायझॉइड्स absorbs water and minerals. यांचं काम काय आहे रे, मिनरल्सला आणि वॉटरला ॲब्झॉर्प्शन करण्याचं काम हे करणार आहेत. आणि अजून काय काम आहे यांचं, अँड ऑल्सो हेल्प इन फिक्सेशन ऑफ थॅलसच्या फिक्सेशनमध्ये, आणि ऑल्सो हेल्प इन फिक्सेशन ऑफ थॅलस ऑन सबस्ट्रॅटम. आणि यांचं दुसरं काम काय आहे की थॅलसला फिक्स करायचं कोणावरती, सबस्ट्रॅटमवरती, आणि ऑल्सो फिक्सेशन ऑफ थॅलस ऑन सबस्ट्रॅटमवरती काय करायचं रे, त्या थॅलसचं फिक्सेशन करण्याचं काम कोण करणार आहेत रे, रायझॉइड्स करणार आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, या ब्रायोफाइट्समध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू कसे आहेत रे, अब्सेंट आहेत. कसे आहेत, अब्सेंट. नाऊ नेक्स्ट पॉईंट इज व्हॅस्क्युलर टिश्यू इज अब्सेंट. मग व्हॅस्क्युलर टिश्यू कुणाला म्हणायचं रे, झायलम आणि फ्लोएम यांना आपण काय म्हणतो, व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणतो. ओके. मग हे जे काही ब्रायोफाइट्स आहेत त्यांच्यामध्ये रूट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणणार, रायझॉइड्स म्हणणार. रायझॉइड्स युनिसेल्युलर आहेत कुणामध्ये, लिव्हरऑर्समध्ये, मल्टी सेल्युलर आहेत कुणामध्ये, मॉसेसमध्ये. ओके. रायझॉइड्सचं काम काय आहे, अब्झॉर्प्शन ऑफ वॉटर्स अँड मिनरल आणि वॉटरचं ऑब्झर्वेशन करणं, आणि त्याचबरोबर थॅलसचं फिक्सेशन करणं कुणावरती, सबस्ट्रॅटम वरती. ओके. आणि यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू कसा आहे, अब्सेंट्स आहेत. बघा ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे होणार आहे ते स्पेशल स्ट्रक्चरद्वारे होणार आहे. कुणाद्वारे, स्पेशल स्ट्रक्चरद्वारे. त्याला आपण काय म्हणतो रे, हे जे काही व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ब्रायोफाइटमध्ये होणार आहे ते स्पेशल स्ट्रक्चरद्वारे होणार आहे. आणि त्या स्पेशल स्ट्रक्चर नाव काय आहे, ट्यूबर, लाईक ट्यूबर अँड जिम्मी. ट्यूबर आणि जिम्मी यांच्या मार्फत यांचं काय होणार आहे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होणार आहे. त्यानंतर बघूया आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन. यांच्यामध्ये जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे ते होणार आहे बाय स्पोर फॉर्मेशनच्या मदतीनं किंवा स्पोर फॉर्मेशनच्या प्रक्रियेद्वारे यांच्यामध्ये काय होणार आहे रे, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. आणि यांच्यामध्ये काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, यांच्यामध्ये जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते होणार आहे बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट फॉर्मेशन होऊन त्या प्रक्रियेद्वारे यांचं काय होणार आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट. ठीक आहे. मग यांची जी काही प्लांट बॉडी आहे कुणाची, या ब्रायोफाइटची जी काही प्लांट बॉडी आहे ही मोर डिफरन्शिएट आहे कुणापेक्षा, अल्गीपेक्षा. प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट इज मोर differentiated than that of algae पेक्षा यांची जी काही प्लांट बॉडी कशी आहे, मोर डिफरन्शिएशन यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अल्गीपेक्षा जास्त डिफरन्शिएशन आपल्याला ब्रायोफाइटमध्ये पाहायला भेटतं. ठीक आहे. मग यांच्यामध्ये काय ॲब्सेंट आहे, दे लॅक ट्रू रूट, स्टेम्स अँड लीफ. ट्रू रूट यांच्यामध्ये दिसत नाही, ट्रू स्टेम यांच्यामध्ये दिसत नाही, अँड लीफ. दे लॅक ट्रू रूट, स्टेम अँड लीफ. मग यांच्यामध्ये काय दिसतं रे, दे पसेस रूट लाईक, लीफ लाईक आणि स्टेम लाईक स्ट्रक्चर. त्यांच्यामध्ये रूट सारखं, स्टेम सारखं आणि लीफ सारखं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. दे possesses root like, leaf like and stem like structure.
दे पोसेसेस रूट लाईक, लेफ लाईक आणि स्टेम लाईक स्ट्रक्चर. यांची जी काही प्लांट बॉडी आहे, मेन प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट कशी आहे रे? हॅप्लॉइड आहे. कशी आहे? मेन प्लांट बॉडी इज हॅप्लॉइड. मेन प्लांट बॉडी इज हॅप्लॉइड. जी काही मेन प्लांट बॉडी आहे ती कशी आहे रे? हॅप्लॉइड आहे. ओके. मग ही प्लांट बॉडी काय प्रोड्यूस करणार आहे? इट प्रोड्युसेस गॅमेट. आणि ही प्लांट बॉडी काय प्रोड्यूस करणार आहे? इट प्रोड्युसेस गॅमेट. इट प्रोड्युसेस गॅमेट. ती गॅमेट प्रोड्यूस करते म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? हेन्स कॉल्ड गॅमेटोफाइट. हेन्स कॉल्ड गॅमेटोफाइट. हेन्स कॉल्ड गॅमेटोफाइट. यांची जी काही मेन प्लांट बॉडी आहे ती कशी? हॅप्लॉइड आहे. ते काय प्रोड्यूस करणार आहेत? तर ते गॅमेट प्रोड्यूस करणार आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणू? गॅमेटोफाइट म्हणूया. ओके. व्हेजिटेटिव्ह मध्ये काय स्पेशल स्ट्रक्चर लाईक ट्युबर्स अँड जिम्मी. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय स्पोर फॉर्मेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट. यांची जी काही प्लांट बॉडी आहे ब्रायोफाइटची ती जास्त डिफरन्शिएशन दाखवते कोणापेक्षा? अल्गी पेक्षा. त्यानंतर यांच्यामध्ये ट्रू रूट, ट्रू स्टेम्स आणि लीफ आहेत का? नाही आहेत, लॅक आहेत. त्यानंतर त्यांच्यामध्ये रूट लाईक, लीफ लाईक अँड स्टेम लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. ओके. नाउ लेट्स सी नेक्स्ट पॉइंट. यांच्यामध्ये जे काही सेक्स ऑर्गन्स आहेत कोणामध्ये? ब्रायोफाइट्स मध्ये. ते कसे आहेत रे? मल्टी सेल्युलर. कसे आहेत? मल्टी सेल्युलर. सेक्स ऑर्गन in bryophyte. Sex organs in bryophytes are multicellular. कसे आहेत रे? मल्टीसेल्युलर. ओके. यांच्यामध्ये जो काय मेल सेक्स ऑर्गन आहे त्याला आपण काय म्हणतो रे? अँथेरिडियम म्हणणार. काय म्हणणार? अँथेरिडियम. ओके. मग मेल सेक्स ऑर्गन इज कॉल्ड मेल सेक्स ऑर्गन इज called antheridium. antheridium. Male sex organ is called antheridium. आणि हे antheridium काय प्रोड्यूस करणार आहे रे? antheridium produce by flagellated antherozoids. Produced by flagellate antherozoids. ओके. बघा यांच्यामध्ये जे काय मेल सेक्स ऑर्गन आहे त्याला आपण काय म्हणतो? अँथेरिडियम म्हणतो. ते काय प्रोड्यूस करणार आहे? बाय फ्लॅजेलेट अँथेरिओझॉइड्स. ओके. मग यांच्यामध्ये काय फिमेल सेक्स ऑर्गन आहे? कोण? फिमेल सेक्स ऑर्गन. कोण? फिमेल सेक्स ऑर्गन. याला आपण काय म्हणतो रे? फिमेल सेक्स ऑर्गनला आपण काय म्हणणार? आर्चिगोनियम म्हणणार. काय म्हणणार? आर्चिगोनियम. ओके. आणि हा आर्चिगोनियम आहे तो काय प्रोड्यूस करणार आहे? सिंगल एग सेल. काय करणार? सिंगल एग सेल. प्रोड्युसेस सिंगल एग सेल. सिंगल एग सेल कोण प्रोड्यूस करणार आहेत रे? आर्चिगोनियम. काय करतील? सिंगल एग सेल प्रोड्यूस करतील. आणि जे काय मेल सेक्स ऑर्गन आहे त्यांना आपण म्हणूया अँथेरिडियम. ते काय प्रोड्यूस करणार आहेत? बाय फ्लॅजेलेटेड अँथेरोझॉइड्स. ओके. बघा हे जे काही अँथेरोझॉइड्स आहेत त्यांना रिलीज करणार. अँथेरोझॉइड्स आर रिलीज इन टू वॉटर. यांचं रिलीज कुठं होणार आहे? पाण्यामध्ये. आणि त्यानंतर त्यांचं फ्युजन होणार कोणासोबत? आर्चिगोनियम सोबत. आणि मग ते काय फॉर्म करतील? तर झायगोट फॉर्म करतील. ओके. नाउ Now let's see next point. Antherozoids. Antherozoids are released into water. हे कुठे रिलीज होतील रे? Are released into water. हे कुठे रिलीज होतील रे? रिलीज इंटू पाण्यामध्ये हे रिलीज होतील. ओके. फेअर पाण्यामध्ये वेअर दे कम इन कॉन्टॅक्ट. वेअर दे कम इन कॉन्टॅक्ट विथ आर्चिगोनियम. ते कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत रे? आर्चिगोनियमच्या कॉन्टॅक्टमध्ये. ज्यावेळेस ते अँथेरोझॉइड्स पाण्यामध्ये रिलीज होतील तेव्हा ते आर्चिगोनियमच्या काय येणार? कॉन्टॅक्टमध्ये येणार. फेअर दे कम इन कॉन्टॅक्ट विथ आर्चिगोनियम अँड प्रोड्युसेस. काय प्रोड्यूस करणार? झायगोट. अँड प्रोड्युसेस झायगोट.
आणि ते काय प्रोड्यूस करतील रे, झायगोट प्रोड्यूस करतील. कधी झायगोट प्रोड्यूस करतील रे ते, आफ्टर फ्युजन, आणि प्रोड्यूसेस झायगोट आफ्टर फ्युजन. फ्युजन झाल्यानंतर अँथेरिओझॉइड्स आणि आर्चिगोनियम यांचं फ्युजन झाल्यानंतर ते पाण्यामध्ये काय तयार करतील रे, झायगोट प्रोड्यूस करतील. बघा, पण हे झायगोट आहे ना, रिडक्शन डिव्हिजन दाखवत नाही. झायगोट डू नॉट अंडरगोज रिडक्शन डिव्हिजन. हे जे काही झायगोट आहे, झायगोट डू नॉट अंडरगो रिडक्शन डिव्हिजन. हे जे काही झायगोट आहे रिडक्शन डिव्हिजन दाखवत नाही, किंवा रिडक्शन डिव्हिजन या प्रक्रियेमध्ये ते भाग जात नाही. ओके, मग काय होणार आहे, मग ते एक मल्टीसेल्युलर बॉडी रिप्रोड्यूस करणार. दे प्रोड्युसेस एक मल्टीसेल्युलर बॉडी. ते एक मल्टीसेल्युलर बॉडी रिप्रोड्यूस करतील, आणि त्यालाच आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार, त्या बॉडीला आपण स्पोरोफाइट म्हणणार. काय म्हणणार, स्पोरोफाइट. मग दे प्रोड्युसेस अ मल्टीसेल्युलर बॉडी कॉल्ड, त्याला आपण काय म्हणणार, स्पोरोफाइट म्हणणार. काय म्हणणार, दे प्रोड्युसेस अ मल्टीसेल्युलर बॉडी कॉल्ड स्पोरोफाइट. ओके, मग ही जी काही स्पोरोफाइट्स आहेत, ही जी कोण आहेत रे, स्पोरोफाइट्स आहेत. बघा, ते काय म्हणणार, झायगोट रिडक्शन डिव्हिजन दाखवणार नाही. मग ते काय प्रोड्यूस करणार, एक मल्टीसेल्युलर बॉडी प्रोड्यूस करणार. मग हे काही स्पोरोफाइट्स आहेत, हे कसे येतं, नॉट अ फ्री लिव्हिंग. हे कसे येतं, फ्री लिव्हिंग नाही आहेत. स्पोरोफाइट इज नॉट फ्री लिव्हिंग. स्पोरोफाइट इज नॉट फ्री लिव्हिंग. हे स्पोरोफाइट फ्री लिव्हिंग आहेत का रे, हे स्पोरोफाइट फ्री लिव्हिंग नाही आहे. ओके, मग हे स्पोरोफाइट काय नाहीत रे, फ्री लिव्हिंग नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, नाउ लेट्स सी द नेक्स्ट पॉइंट. हे स्पोरोफाइट फ्री लिव्हिंग नाही. इथपर्यंत पाहिलं. मग दिस स्पोरोफाइट अटॅच टू द फोटोसिंथेटिक गॅमेटोफाइट. हां, मग ही जी काही स्पोरोफाइट आहेत ते कुठे अटॅच होणार आहेत रे, स्पोरोफाइट अटॅच टू द फोटोसिंथेटिक गॅमेटोफाइट. अटॅच टू द फोटोसिंथेटिक गॅमेटोफाइट and derives nourishment from it. आणि ज्यावेळेस ते derives nourishment from it. मग हे काय करणार आहेत, हे जे काही स्पोरोफाइट आहेत ते फ्री लिव्हिंग नाही आहेत. हे स्पोरोफाइट फोटोसिंथेटिक पिगमेंटला काय होणार आहे, अटॅच होतील. फोटोसिंथेटिक गॅमेटोफाइटला अटॅच होतील, आणि त्यांच्यापासून ते काय घेतील रे, नरिशमेंट घेतील. ओके, त्यानंतर काय होणार बघा, हे स्पोरोफाइट कुणाला अटॅच होणार आहेत रे, फोटोसिंथेटिक गॅमेटोफाइटला, आणि त्यांच्यापासून ते काय घेतील, नरिशमेंट घेतील. ओके, मग हे स्पोरोफाइट मध्ये जे काही सेल्स आहेत ते रिडक्शन डिव्हिजन दाखवतील. काय होतील, रिडक्शन डिव्हिजन. मग सम सेल्स ऑफ स्पोरोफाइट undergoes reduction division. That is meiosis. Undergoes reduction division, that is meiosis. मग ज्यावेळेस ते रिडक्शन डिव्हिजन मध्ये जाणार त्यावेळेस ते काय प्रोड्यूस करणार, आणि दे प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पोर्स. आणि मग ते काय प्रोड्यूस करतील रे, हॅप्लॉइड स्पोर्स प्रोड्यूस करतील. ओके, बघा,
स्पोरोफायटिक कडून अटॅच होणार फोटोसिंथेटिक गॅमेटोफाइटला, त्यांच्यापासून ते काय घेणार, नरिशमेंट घेणार. ओके. त्यानंतर जे काही स्पोरोफाइटचे काही सेल्स आहेत ते रिडक्शन डिव्हिजन मध्ये जातील, म्हणजेच मिओसिस करतील आणि काय प्रोड्यूस करतील रे, हॅप्लॉइड स्पोर्स प्रोड्यूस करतील. ओके. मग हे जे काही हॅप्लॉइड स्पोर्स आहेत हे हॅप्लॉइड स्पोर नंतर जर्मिनेट होऊन काय तयार होतील, ते गॅमेटोफाइट तयार करतील. ओके. दिस हॅप्लॉइड स्पोर्स जर्मिनेट, नेक्स्ट पॉइंटला, दिस हॅप्लॉइड स्पोर्स जर्मिनेट टू प्रोड्यूस गॅमेटोफाइट. ओके. हे जे काही हॅप्लॉइड स्पोर्स आहेत, दिस हॅप्लॉइड स्पोर्स जर्मिनेट, दिस हॅप्लॉइड स्पोर्स जर्मिनेट टू प्रोड्यूस गॅमेटोफाइट. मग हे जे हॅप्लॉइड स्पोर्स आहेत यांचं जर्मिनेशन होऊन काय तयार करणार आहेत, ते गॅमेटोफाइट तयार करतील. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. हा. बघा, लेट्स सी नेक्स्ट पॉइंट. ब्रायोफाइटला काही थोडंसं इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स त्यांचं आहे, जसं की मॉसेस. आता ही जी काही मॉसेस आहेत ते काय करणार आहेत रे, मॉसेस प्रोव्हाइड फूड फॉर हार्बेशियस मॅमल्स. जे काही हार्बेशियस मॅमल्स आहेत, हार्बेशियस ॲनिमल्स आहेत, त्यांना काय करणार आहेत, हे फूड प्रोव्हाइड करणार आहेत. मॉसेस प्रोव्हाइड्स, मॉसेस provides food for herbaceous mammals, herbaceous mammals, birds and other animals. हे जे काही मॉसेस आहेत हे काही हार्बेशियस ॲनिमल्स असतील किंवा हार्बेशियस मॅमल्स असतील, बर्ड्स असतील किंवा दुसरे काही ॲनिमल्स असतील, यांना काय प्रोव्हाइड करणार आहे, तर यांना फूड प्रोव्हाइड करणार आहे. ओके. बघा, लेट्स सी स्पेसिस ऑफ सेपॅगनम अ मॉस यूज ॲज अ फ्यूल. जी काही सेपॅगनम नावाची जी मॉस आहे त्याचा वापर आपण फ्यूल म्हणून करतो. स्पेसिस ऑफ सेपॅगनम, SAPHAGNUM, स्पेसिस ऑफ सेपॅगनम अ मॉस used as fuel. ही जी काही मॉसची स्पेसिस आहे सेपॅगनम नावाची, त्याचा आपण फ्यूल साठी काय करतो रे, वापर करतो. ओके. त्यानंतर आपल्याला एक पॉइंट माहिती आहे काय, बघा, मॉसेस अलॉंग विथ लायकेन्स बरोबर मॉसेस असे पहिले ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांना रॉकवर काय केलं, कोलोनाइज केलं आणि म्हणून त्यांचं इकॉलॉजिकलमध्ये फार जास्त, म्हणजे फार प्रमाणामध्ये नाही म्हणता येणार, त्यांचं इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे. का? कारण की ते कोलोनाइज ऑन रॉक, ते रॉकवरती कोलोनाइज होतात आणि रॉकवरती कोलोनाइज झाल्यामुळे ते रॉकचं काय करतात, डिकम्पोजिशन करतात. म्हणून ते इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स त्यांचं आपल्याला आहे. ओके. मॉसेस अलॉंग विथ लायकेन्स, मॉसेस along with lichens are first organism to colonize on rocks. बघा, ही जी काही मॉसेस आहेत लायकेन बरोबर ते काय करतात रे, त्यांच्याबरोबर म्हणजे लायकेन पण जसं कॉलोनाइज रॉकवरती करतात, तसेच मॉसेस पण काय करतात, रॉकवरती कॉलोनाइज करतात. आणि हेन्स दे हॅव इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स, आणि त्यामुळे त्यांना काय इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे. आणि हेन्स दे हॅव इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स and they have ecological importance. ओके. बघा, ते काय करतात रे, हे मॉसेस दे डिकम्पोजेस द रॉक, रॉक्सला काय करणार रे, डिकम्पोजेस करणार. आता मला सांगा, रॉकचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्यांचे काय होईल रे, सॉइल तयार होईल. आणि मग ते जे काही सॉइल आहे त्याच्यामध्ये कोणते प्लांट ग्रो होतील, हायर प्लांट्स ग्रो होतील. ओके. दे डिकम्पोजेस द रॉक्स, इथपर्यंत ओके ना, देयर इज नो नीड टू नेक्स्ट पॉईंट. पुढच्या पॉईंटची गरज नाही, इथपर्यंत ठीक आहे. दे डिकम्पोजेस द रॉकला ते काय करणार आहे, डिकम्पोज करणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा,
हे सॉइल इरोजनला काय करणार आहे, कमी करणार आहे. रिड्युसेस द सॉइल इरोजन किंवा प्रिव्हेंट सॉइल इरोजन. कोण, मॉसेस. प्रिव्हेंट सॉइल इरोजन, प्रिव्हेंट सॉइल इरोजन. And this bryophyte is divided into two types, that is liverworts and mosses. Liverworts and mosses. ओके, बघा MOSSES. हे जे काही ब्रायोफाइट्स आहेत त्यांचं फर्दर डिव्हिजन दोन ग्रुपमध्ये झालं, एक लिव्हरवॉर्स आणि मॉसेस मध्ये. हे जे काही मॉसेस आहेत ते काय करतात रे, सॉइल इरोजन थांबवतात. आपण मग आजच्या तासिकामध्ये काय कंप्लीट केलं, ब्रायोफाइट कंप्लीट केलं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पॉईंट कंटिन्यू करूया, ते म्हणजे लिव्हरवॉर्ट्स आणि मॉसेस. ओके, थँक्यू.